ठाण्यातून बातमी आहे। शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेतून बाहेर काढण्यात आलेले। ठाण्याच्या वर्तक नगरमधील लिटिल फ्लॉवर या शाळेतला हा सगळा प्रकार आहे। पेपर लिहत असतानाच मुलांना बाहेर काढण्यात आलेला आहे। त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केले आहे। घटनास्थळी वर्तक नगर पोलीस पोहोचलेले आहेत आणि पोलीस आणि पालकांमध्ये बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळते। ठाण्यामधून ही बातमी येते। ठाण्यामधल्या एका शाळेत हा सगळा प्रकार घडलेला आहे। विद्यार्थ्यांना परीक्षा देतानाच पेपर लिहित असतानाच बाहेर काढण्यात आलेला आहे। वर्तक नगरमधल्या लिटिल फ्लॉवर या शाळेतील ही सगळी घटना आहे, हा सगळा प्रकार आहे। त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलेला आहे। आमचे प्रतिनिधी कुणाल बोईटे आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। कुणाल, काय हा सगळा प्रकार आहे? विद्यार्थी परीक्षा देत असताना पेपर लिहित असतानाच त्यांना बाहेर काढण्यात आले कारण त्यांनी परीक्षा फी भरली नव्हती। काय सांगाल अधिक? नक्कीच मिनाल, एकंदरीत पाहायचं झालं तर ठाण्यातील वर्तक नगर परिसरातील ही शाळा आहे आणि या शाळेतील विद्यार्थी ज्यावेळेस परीक्षेला बसले होते त्यावेळेस त्यांना परीक्षेवरून उठवून बाहेर काढण्यात आलं आणि यामुळेच जे पालक आहेत ते त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। 1 महिन्याची फी न भरल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं होतं। या ठिकाणी अनेक जे पक्षातील नेते आहेत त्यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। मात्र ज्यावेळेस एक महिन्याची फी न भरल्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि यामुळेच जे पालक आहेत त्यांनी संताप व्यक्त केला आणि यानंतर स्थानिक वर्तक नगर पोलिसांनी यामध्ये दखल घेत त्या संपूर्ण जे पालक आहेत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। मिनल, अगदी पालकांना शांत केलंय पोलिसांनी, मात्र यापुढे काय होणार आहे? मुलांना परीक्षेवरून उठवण्यात आलेलं आहे, पुढे या मुलांच्या परीक्षेचं काय होणार आहे? या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? या संदर्भात आता जे काही शाळेची कमिटी आहे त्याचप्रमाणे पालकांची एक कमिटी गठीत करण्यात येणार आहे आणि यानंतर मुलांच्या या परीक्षेवरती एक कमिटी गठीत करून यांच्यामध्ये समन्वय साधून या संपूर्ण परीक्षे संदर्भात देखील चर्चा होणार आहे। अगदी कुणाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।